नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. आपण पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये सर्वांचं स्वागत. 24 डिसेंबरची डेडलाईन संपण्याच्या एक दिवस आधीच जरांगे पाटलांनी पुढची दिशा स्पष्ट केलेली आहे. 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये उपोषण करण्याची घोषणा जरांगेंनी केलेली आहे. तर भुजबळांच्या उपरोधिक बोलण्यावरूनही जरांगे पुन्हा तुटून पडलेत. पाहूयात त्याबाबतचा एक रिपोर्ट. मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार, त्याला भेटायला मराठे येणार. बीडच्या इशारा सभेतून जरांगे पाटलांनी पुन्हा आंदोलनाची घोषणा केली. 20 जानेवारीपासून मुंबईतल्या आझाद मैदानात किंवा शिवाजी पार्कात आमरण उपोषण करणार आहे. जवळपास 3 कोटी मराठे मुंबईत येणार असा दावा करून जरांगेंनी सरकारला घाम फोडण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या आणि त्या मुंबईला 144 लागू केला. किती तारखेपर्यंत? 18 पर्यंत. चला 20 जानेवारी मुंबई आमरण उपोषणाला. आमरण उपोषण मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर 20 तारखेला करणार, त्याला भेटायला मराठे येणार. थेट मुंबई आझाद मैदान शिवाजी पार्कला आम्ही आमरण उपोषणाला बसणार. मराठे भेटायला येणार. कसं काय तुम्ही येऊन देणार नाहीत? मग त्यांना जे बघायचं ते बघतील. बीडच्या सभेतून जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ आले. येवल्याचं येडपट, बुजगावणं आणि भंगार असे शब्दप्रयोग करून जरांगेंचा राग भुजबळांवर उमटला. कांदे खायला ते येवल्याचं येडपट राहून द्या. असंच भंगार सगळ्या दुनियाचं माया नादी लागत आहे. आता बघतो तो ऐकड मजा बडबड. मी जरांगे पाटलाला काय करणार आहे? पाठिंबा देतो. काय देतो रे? पाठिंबा देतो. बुजगावनं कुडलं हे कसलं हे भंगार सगळ्या दुनियाचं. मी गप बसलो होतो ना. काही नादी लागायची गरज आहे का? ज्ञान देण्याचं आज काय काल कणलं असं त्याच्या पोटात आळी वाळ 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 करते. आभाळ आलं का त्याचं पुढे तर डोकं आणि त्याला नाही पचत खाल्लेलं. मित्र म्हणून सल्ला देतो. ते मला मित्र म्हणणार नाही, मानतच नाही. कारण तू ते सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो. छगन भुजबळ असल्या कोल्हे कुळीला दाद देत नाही. छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध, दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे आणि त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून लढतो आहे. सारखं 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 आपलं ते तुला दाखवतो तुला बघतो आरक्षण मग बघतो. कधी म्हणते एवढाचा हेडपट आहे, अमुक आहे तमुक आहे. आता मी जर त्याला जर म्हटलं ते काय ते दे नाही बोलायचं नाही असं. ते पण जास्त घेतल्यामुळे जे आहे अनेक वेळेला ज्या भाषणामध्ये जो दुहेरी भाग येतो ना विसरण्याचा, तो पण त्याचा परिणाम असू शकतो. नाही असं त्याला अक्कल कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी? अरे महाराष्ट्राला कल ना काही घेण्या देण्याचं हे डबड. तू थांब एकदा आरक्षण मिळवते मग तुला कचकात दाखवतो यार. तो लय दिवसाची फडफड चालली. माय बाप मराठ्यांनो, फक्त एकदा आरक्षण मिळवस तर शांततेत आंदोलन करा. त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झालं बघूच आपण. आता तू तर त्यांनी सांगितलं की ते 20 जानेवारीपर्यंत शांत बसणार आहे. तोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये राहतील. कारण ते एक बाहेर तरी असतात किंवा हॉस्पिटलमध्ये ते राहतात. तरी गर्जना मात्र फार मोठ्या मोठ्या करतात. आता एवढ्या मोठ्या मोठ्या गर्जना करतात. छातीवर हात ठेवून एक 12 इंच छाती, त्याच्यामुळे जर ठोकून काय गडबड झाली तर त्याच्यामुळे ते जर त्याने तब्येतीला सांभाळावं एवढीच माझी त्यांना सांगणं आहे. जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरची सरकारला डेडलाईन दिली होती. पण सरकारनं फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनापर्यंत आणखी मुदत मागितली. मात्र अधिक वेळ देण्यास नकार देतानाच पुढचं आमरण उपोषण मुंबईत करण्याची घोषणा जरांगेंनी केली. तसंच आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही असा पणच जरांगेंनी बोलून दाखवलाय. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनात सहभागी झालाय. यांचा प्रॉब्लेमच ते मी यांना मॅनेज होत नाही. कारण काय झालंय, मन पैशात जमत नाही.
या समाजाच्या मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचं आहे, एवढं स्वप्न आहे आपलं. आपल्या माणसाकडून कुठेही जाळपोळ होणार नाही याची दक्षता घ्यायची. टीमा तयार करा, सगळं घ्या. बऱ्याच दिवस माघारी यायचं नाही, कोणाचं बंद पडून तिकडं काही होऊ. त्याने फक्त आपली संडाची व्यवस्था करावी अशी आपली इच्छा आहे त्यांनी. कारण आम्ही जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त येणार आहे. थोडे तितके नाही. मराठे घरी राहत नसते. आणि मी मुंबईला निघाल्यावर मराठा समाजाला डाग नाही लागला पाहिजे. आजूबाजूला लक्ष म्हणजे काय, कोणी जर ढोंगाणा करायला लागला, गाडी पेटवायला लागला, दंगा करायला लागला, तर आपल्या लक्षात येतं आपला नाही. जागेवर धरून पोलिसांकडे द्यायचं आणि पोलिसाला सहकार्य करायचं. जरांगे पाटील आणि सरकारमध्ये सगळे सोयरे या शब्दावरून चर्चा अडकली, पण सरसकट आरक्षणावरून माघार नाहीच असा इशारा पुन्हा एकदा जरांगेंनी दिला. आता अंतरवालीतलं आमरण उपोषण 20 जानेवारीपासून मुंबईत असेल. संजय सरोदे, सागर सुरवसे आणि दत्ता कनवटेसह महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.